तर अकोटमध्ये भाजपची एमआयएम सोबत आघाडी, अंबरनाथमध्ये भाजप काँग्रेस सोबत गेलेली आहे। बहुमतासाठी भाजपकडून अकोट विकास मंचची स्थापना करण्यात आली। तर अंबरनाथमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला दूर ठेवण्यासाठी भाजप काँग्रेस सोबत गेल्याची माहिती समोर आली आहे। तर अकोट असेल त्यानंतर अंबरनाथ असेल, या दोन्ही ठिकाणी ज्या वेगळ्या युती आघाडी समोर आलेल्या आहेत त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। अकोटमध्ये भाजप एमआयएम सोबत गेले, दुसरीकडे अंबरनाथमध्ये भाजप काँग्रेस सोबत गेलेली आहे। शिंदेंच्या सेनेला दूर ठेवण्यासाठी त्या ठिकाणी भाजपनं काँग्रेसला सोबत घेतल्याची बाब समोर आलेली आहे। अंबरनाथ नगर परिषदेची निवडणूक होती, नगराध्यक्ष त्या ठिकाणी भाजपचा होता आणि यानंतरची आता ही घडामोड समोर आली होती। तर अकोटमध्ये सुद्धा भाजप आणि एमआयएम सोबत आलेले आहेत। त्या ठिकाणी भाजपकडून अकोट विकास मंचची स्थापना करण्यात आलेली आहे। या दोन्ही घडामोडींच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांनी मात्र नाराजी व्यक्त केलेली आहे। नागरी गट जेव्हा बनवतो किंवा एखादा विकासाचा गट बनतो किंवा डेव्हलपमेंटचा गट तयार होतो, त्या ठिकाणी वेगवेगळ्या पक्षाचे लोक एकत्र येतात आणि त्यामुळे मला वाटतं शेवटी एक काहीतरी स्थानिक लेवलला आघाडी झाली असेल, डेव्हलपमेंटकरता आघाडी झाली असेल, त्या अनुषंगाने काही तिथे गट तयार झाला असेल त्यावरही मी त्या ठिकाणी तपासून घेणार आहे। अजून तपासलं नाही आहे, मला तपासावं लागेल की अंबरनाथमध्ये काय परिस्थिती आहे, तिथली स्थानिक परिस्थिती काय, यावर काय चर्चा झाली असेल, काय निर्णय झाला असेल, पण नक्की मी तपासून घेईल आणि यावर मग मला आपलं त्या ठिकाणी मांडता येईल।